केल्याशिवाय राहणार नाही। आणि आज उपस्थित आपल्या या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अतुल ढकरे आणि आपले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आपले अडसूळ साहेब, प्रीतीताई पंत इकडे आहेत, अभिजित अडसूळ जिल्हा प्रमुख सगळे, दाने पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व तमाम माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं आणि लाडके भाचे पण माझे आहेत, मधून मधून मामा मामा आवाज देत होते, माझ्या लाडक्या भाच्यानो। आणि अंजनगाव सुरजीवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे ना, विकासाची गंगा आणायची आहे ना, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते बनवायचे आहेत ना, पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे ना, भुयारी गटार योजना पाहिजे, गार्डन पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे। आतापर्यंत मिळालं का? आता डॉक्टर आपले उमेदवार आहे, प्रभाताई डॉक्टर उच्च शिक्षित आहे आणि त्यांना माहित आहे या ठिकाणी विकासाची गंगा ते घेऊन येतील। त्यांना माहित आहे कुणाला इंजेक्शन द्यायचं, कुणाला गोळी द्यायची, कुणाला कसं बरं करायचं। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या भागामध्ये विकास पाहिजे। या ठिकाणी काय काय अभिजित काय काय प्रॉब्लेम आहे दाने पाटील? संत रूपलाल महाराजांचं स्मारक बांधायचं नाही का? त्याला लागणारा पैसा कमी पडू देणार नाही, हा नगर विकास मंत्र्याचा शब्द। क्रीडा संकुल पाहिजे ना मुलांना खेळायला, त्याला देखील निधी लागेल तो देण्याचं काम एकनाथ शिंदे करेल। डेपो पाहिजे तो देखील या ठिकाणी दिला जाईल। आपलं परिवहन मंत्री त्यांना सांगू आपण, घन कचरा जो आपण जाळतो आता त्याचा आपल्याला एक खत कारखाना करता येईल, कंपोस्टिंगला खत कारखान्यासाठी देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला निधी दिला जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणी कापा कोंबड्या कुणी कापा बकरे, पण नगराध्यक्ष होणार डॉक्टर स्पृहा ढकरे म्हणा ना। पानपिंपरीचा व्यवसाय जो आहे तो मोठा आहे, पैसे दुसरेच लोक कमवतात पण शेतकऱ्यांना मिळत नाही पैसे। आणि म्हणून इथले बिचोले एजंट सगळे काढून टाकू, थेट लोकांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी तरतूद आपण करू। आणि अंजनगाव सुरजी हे शिवसेनेला बाळासाहेबांना मानणारे, धनुष्यबाणाला मानणारे आणि या भूमीमध्ये आज मी आलेलो आहे। एक माझ्या लाडक्या बहिणींनी एवढ्या प्रचंड प्रमाणावर संख्या ने उपस्थित आहेत, लाडक्या भावाची आपण वाट बघत होता, माझे लाडके भाऊही आहेत। एवढा मोठा जनसमुदाय एका नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला उतरतो, याचा अर्थ तुमचा विजय पक्का आहे, विजय पक्का आहे। आणि म्हणून हा परिवर्तनाची नांदी आहे, ही परिवर्तनाची नांदी आहे। आपला अजेंडा आहे विकास, आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट, आपला अजेंडा खुर्ची नाही। ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय
त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्या लोकांना समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे. मी जेव्हा आपल्याला माहित आहे, मी बघतो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचे हावभाव, माझ्या भावांच्या चेहऱ्यावरचे, माझ्या भाच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहतो. मी देखील गरिबी पाहिली आहे, मी माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे. त्यावेळी कसा महिना भागवायचा हे मी बघितलंय डोळ्याने. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवाराला कसा आधार होईल, आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि तुम्हाला मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, माहित है तुम्हाला. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे नेतोय, आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय. आणि म्हणून हे जेवढे आपले उमेदवार आहेत, किती आहेत सगळे, 24 21 उमेदवार जे आहे, डॉक्टर स्पृहा अतुल डकरे, आपल्या पूनम सूरज येवूल, राम लखन प्रल्हाद कोते, तेजस्विनी योगेश इसोकर, सोनम राम धुळे, हर्षल नामदेव पायगण, प्रियांका आवंडकर, सचिन धुळे, रमण्य माणिक आवंडकर, आशा गणेश नेमाडे, रजनी व्यवहारे, प्रकाश अस्वार, पूजा श्रीवास्तव, किशोर डावळे, श्वेता नाते, परमेश्वर टिके, या ठिकाणी कांचनताई, मीनाताई, विनोदताई, शाह, शरीन बानो शाकीर, सौम्यदीन करीमुद्दीन, सचिन किशोर वाघमारे, स्नेहा राजेंद्र भोवनकर. ठीक आहे, जे सगळे असतील नसतील त्या सगळ्यांना धनुष्यबाणावर बटन दाबून विजयी करायचा आहे. तुम्हाला मी खास याच्यासाठीच भेटायला आलोय की इथं बदलाव पाहिजे, परिवर्तन पाहिजे. सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारे आपले डॉक्टर आहेत. आणि मी आपल्याला हे सांगतो, डॉक्टर या ग्रामीण भागामध्ये काम करणारे आहेत, त्यांचा परिवार जो आहे समाजसेवेला वाहून घेतलेला परिवार आहे. अगदी वडिलांपासून शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बघा मी बघितलं की गेल्या नगरपालिका, आता नगरपालिका झाल्या, त्याच्यामध्ये मी प्रचार केला महाराष्ट्रामध्ये. आजही या उर्वरित नगरपालिकांमध्ये फिरतोय, पण इथं दुसरं कुठलाही प्रचार होत नाही. महाविकास आघाडी तर दिसतच नाही. महाविकास आघाडीने पराभव मान्य केलेला आहे. अरे कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायचं असतं, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असतं. फक्त घरात बसून सरकार, घरात बसून राजकारण करता येत नाही. लोकांमध्ये जावं लागतं, उन्हातान्हात फिरावं लागतं, शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं. आणि म्हणून मी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयाबद्दल सगळ्या निर्णयातला सगळ्यात आवडता निर्णय कुठला असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. माझ्या युवकांसाठी देखील युवा प्रशिक्षण योजना केली. त्याच्यात थोडी अडचण आली आहे, परंतु ती अडचण देखील दूर करणार आणि त्या युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू होणार. त्यांच्या हाताला काम मिळणार, त्यांना रोजीरोटी मिळणार, हा देखील शब्द मी देतोय. इथे MIDC नाहीये, बरोबर ना. MIDC मी उदय सामंत यांना सांगतो की या ठिकाणी MIDC पाहिजे, लोकांच्या हाताला काम पाहिजे, पोरांच्या हाताला रोजगार पाहिजे, फूड प्रोसेसिंग युनिट पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा शब्द द्यायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि बाकी मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी आणखी काय, संत्रा केळीसाठी अंजनगाव प्रसिद्ध आहे, पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही आहे. आणि म्हणून
हे उद्योग सुरू करण्याचा शब्द मी आपल्याला देतो. पीआर कार्डचा जो विषय आहे तो देखील इथं अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि पीआर कार्ड देण्याचा निर्णय देखील आपण या ठिकाणी देऊ. नळ पाणी योजना गुलाबराव पाटलांना मी सांगतो, नळ पाणी योजनेच्या संदर्भात ताबडतोब निर्णय घ्या. अरे पाणी देणार नाही, रस्ते देणार नाही, वीज देणार नाही तर सरकार कशाला? आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, काका सगळं देणार, काळजी करू नका, शब्द मी द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून MIDCचे इथं प्लॉटिंग आहे मात्र उद्योग नाही आहे आणि म्हणून ते उद्योग देखील क्रीडा संकुलात झालेलं आहे. त्याचबरोबर शहानूर धरणातून ग्रॅव्हिटीने 156 गावांना पाणी पुरवठा होतो. आता ही नळ योजना सुरू झाली पाहिजे, पाईपलाईन जुने झाले ते नवीन केले पाहिजे आणि यासाठी नगरोत्थान नगर विकास अमृत मधून लागणारे पैसे या ठिकाणी दिले जातील, हा देखील मी या ठिकाणी शब्द देतो. आणि म्हणून कचऱ्याचा विषय आपण घेतलेला आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की एवढी गर्दी 20 तारखेला तुम्ही धनुष्यबाणासमोरचं बटन दाबल्यानंतर या ठिकाणी विरोधकांचा डबागुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला थकीत नळाचं बिल माफ करणे, थकीत नळाचं बिल माफ करण्याचं याचा अर्थ आहे का यांचा? ते आपण बघू. थकीत बिलाचं बिल माफ करण्यासंदर्भातलं देखील या ठिकाणी आपण विचार करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ अगदी थंडीमध्ये उन्हामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेची वाट पाहताना मी बघितले. हा आनंद आहे, समाधान आहे. प्रॉपर्टी किती कमावली, संपत्ती किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पण सगळ्यात मला जी मोठी ओळख मिळाली ती माझ्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी. आणि म्हणून आता लाडक्या बहिणी झाल्यात, लाडके भाऊ झाले, लाडके भाचे झालेत, लाडके शेतकरी झालेत, वारकरी झालेत, सगळे एकत्र आलेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढ्या भर उन्हात तुम्ही इकडे आलेला आहात, हे प्रेम हे सगळ्यांच्या नशिबामध्ये नसतं. मी आपल्याला मनापासून वंदन करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मी आपल्याला एवढंच वचन घेतो आपल्याकडून, मी जे बोललोय तो एक एक शब्द लिहून ठेवा. हा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढा महाराष्ट्राचा विकास झाला, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस. हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही, परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, एक संधी 20 तारखेला आपण धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा. 21 तारखेला या ठिकाणी आनंदाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्या सामील होईल आणि या पूर्ण अंजनगाव, सुरजी या ठिकाणी ज्या ज्या काही प्रश्न आहेत, जे समस्या आहेत, हे सोडवण्यासाठी निधी तुमचं नगरपालिका म्हणजे नगर विकास विभाग आहे आणि नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, पाणी योजना गुलाबरावकडे आहे, MIDC उदय सामंतकडे आहे आणि त्यामुळे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण हा धडाधड 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 विस्तार केला दाबा की सगळे बाकी सगळे चिन्ह गायब, धनुष्यबाण पुढे आला पाहिजे. आरोग्य विभाग आपल्या प्रकाश आंबेडकरकडे आहे. त्यामुळे सगळ्यांना माझं विनंती आहे, आता फक्त 20 डिसेंबरला मतदानापुरता तुमचं काम नाही, या अंजनगाव सुरजीचा भवितव्याचा फैसला करण्याचा तुमचा संधी आलेली आहे. तुमच्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये
चांगले दिवस आणण्याची संधी आलेली आहे. ही संधी गमावणार तुम्ही? ही संधी सोडणार? आणि ही संधी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. या संधीचं तुम्ही सोनं करा. एवढंच मी आपल्याला सांगायला आलोय. एवढीच विनंती आपल्याला करायला आलोय. आणि म्हणून आज निर्धार करा विरोधकांचा डिपॉझिट जप्त करण्याचा, निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करा अंजनगाव सुरजीच्या प्रगतीचा, समृद्धीचा, आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. मी तुम्हाला जाताना एकच शब्द देतोय की जे मी काही बोललोय तुम्ही 21 तारखेला भगवा या ठिकाणी डौलाने फडकवा. आणि तुमचा खासदारकीचा विषय वाढेल. तुम्ही 10 वर्ष आपले आनंदराव खासदार होते. या ठिकाणी आपल्याला मी एकच सांगतो की आता परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे. माझ्या सर्व इमारतींवर लाडक्या बहिणी भावांना एवढंच सांगतो, मी जे बोललेलो आहे, पिण्याचं पाणी असेल, काँक्रीटचे रस्ते असतील, भुयारी गटर योजना असेल, PR कार्ड योजना असेल, पिण्याचं थकीत बिल असेल, या ठिकाणी जे काही बोललोय आणि काय ते पानपिंपरीचा विषय असेल, या ठिकाणी सगळं जे बोललोय मी, एक शब्द लक्षात ठेवा. आणि एक शब्द खरा करण्यासाठी हा एकनाथ शिंदे पुन्हा तुमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. येणाऱ्या 20 तारखेला एवढं मतदान करा की या ठिकाणी अंजनगाव सुरजीवर शिवसेनेचा विकासाचा भगवा डौलाने फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोयाबीन खरेदीची केंद्र वाढवतोय आपण. त्याच्यामध्ये बिलकुल सोयाबीन असेल, कापूस असेल, या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे, आणि म्हणून बळीराजाला वाऱ्यावर सोडलं जाणार.